हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टची रिलेटेड प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट केलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ प्रॅक्टिस सेटचा 10th पार्ट आहे, ज्यामध्ये आपण न्यूमेरिकल इंटिग्रेशन या टॉपिकशी रिलेटेड प्रॅक्टिस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सो आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता. तर आजच्या या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन स्टार्ट करण्या अगोदर आपण न्यूमेरिकल इंटिग्रेशनचा आपल्याला एक्झामसाठी जो सिलेबस देण्यात आलेला आहे तो सिलेबस एकदा ओव्हरलुक करूया. तर या ठिकाणी तुम्ही सिलेबसमध्ये पाहू शकता डिफरन्शिएशन अंडर इंटेग्रल साइन अँड न्यूमेरिकल इंटिग्रेशन हे दोन टॉपिक आपल्याला एकत्रितपणे देण्यात आलेले आहेत. यापैकी डिफरन्शिएशन अंडर इंटेग्रल साइन या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर्स आणि प्रॅक्टिस सेट याच्याशी रिलेटेड व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर या ठिकाणी न्यूमेरिकल इंटिग्रेशनमध्ये इन्क्लूड असणारे जे सब टॉपिक्स आहेत तर ते आहेत न्यूमेरिकल इंटिग्रेशन बाय ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल अँड सिम्पसन्स 3/8 रूल. तर या ठिकाणी आपल्याला न्यूमेरिकल इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे बाय युजिंग ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल अँड सिम्पसन्स 3/8 रूल या 3 रूलचा यूज करून. तर आता आपण या ठिकाणी हे जे 3 रूल्स आहेत या 3 रूल्सचे जे फॉर्म्युले आहेत इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे तुम्हाला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत तर ते फॉर्म्युले आपण एकदा ओव्हरलुक करूया आणि या टॉपिकशी रिलेटेड प्रॅक्टिस क्वेश्चन्स स्टार्ट करूया. तर सर्वात अगोदर ट्रॅपेझॉइडल रूल. सो ट्रॅपेझॉइडल रूलचा जो फॉर्म्युला आहे दिस फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ y dx फ्रॉम लिमिट a to b where a is equal to x0 to b is equal to xn. It is equal to h/2 into y0 plus yn plus 2 into y1 plus y2 plus y3 plus up to plus yn minus 1. तर या ठिकाणी h काय आहे? h इज द विड्थ ऑर डेप्थ आणि h फाइंड आउट केलं जातं बाय युजिंग फॉर्म्युला b minus a divided by n. तर या ठिकाणी n आहे नंबर ऑफ इंटरवल्स. ओके, अँड दिस b इज द अप्पर लिमिट, a इज द लोअर लिमिट. तर या ठिकाणी या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला h ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते किंवा बऱ्याच वेळा एक्झाममध्ये h ची व्हॅल्यू दिलेली असते. ओके, तर ट्रॅपेझॉइडल रूलचा फॉर्म्युला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा? तर या ठिकाणी विड्थला या ठिकाणी मल्टिप्लाय केलं जातं 1/2 ने. सो it is equal to h/2 into y0 plus yn. These are the sum of extreme ordinates. जे एंडला ऑर्डिनेट्स असतात त्या ऑर्डिनेटची सम प्लस 2 इंटू रिमेनिंग ऑर्डिनेट्स आणि जे काही रिमेन ऑर्डिनेट्स आहेत त्यांची सम, त्या समला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो दिस इज ट्रॅपेझॉइडल रूल. आणि हा ट्रॅपेझॉइडल रूल यूज केव्हा केला जातो? इट इज यूज फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एन. एनच्या अगदी कोणत्याही व्हॅल्यूला या ठिकाणी आपण ट्रॅपेझॉइडल रूल यूज करू शकतो. ओके, तर हे जे रूल्स आहेत याच्याविषयी डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला न्यूमेरिकल इंटिग्रेशन या टॉपिकशी रिलेटेड जो व्हिडिओ लेक्चर आहे त्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्यामध्ये सर्व डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हे फॉर्म्युले कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे, कर्ववरून आपण कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करतो ते सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सो हे आजचा व्हिडिओ पाहण्या अगोदर जर तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ लेक्चर एकदा नक्की पहा, तरच तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधील प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व करणं इझी जाईल. ओके, तर आता हा झाला ट्रॅपेझॉइडल रूल आणि तो यूज केला जातो फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एन. हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, फॉर द थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट वन इज द सिम्पसन्स रूल. आता सिम्पसन्स रूलचे 2 टाइप्स आहेत, सिम्पसन्स 1/3 रूल अँड सिम्पसन्स 3/8 रूल. तर या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूलचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे? इंटिग्रेशन ऑफ y dx फ्रॉम लिमिट a to b where a is equal to x0 and b is equal to xn. It is equal to h/3 into y0 plus yn plus 2 into y2 plus y4 plus y6 plus up to yn minus 2 plus 4 into y1 plus y3 plus y5 plus up to plus yn minus 1. तर या ठिकाणी y0 प्लस yn हे काय आहेत? y0 आणि yn हे एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स आहेत. इट मीन्स दॅट सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 इंटू दिस y2 y4 y6 दीज आर दी इव्हन ऑर्डिनेट्स. ओके, इव्हन ऑर्डिनेटची जी सम आहे त्या समला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. अँड हिअर 4 इंटू दीज आर दी ऑड ऑर्डिनेट्स. जे काही ऑड ऑर्डिनेट्स आहे त्यांच्या समला आपल्याला या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे.
आणि या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूल आहे. सो या ठिकाणी एचला आपल्याला 1/3 ने मल्टिप्लाय करायचा आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूल फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. तर या ठिकाणी शॉर्टली आपण म्हणू शकतो h/3 इंटू सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 इंटू these are the even ordinates प्लस 4 इंटू ऑड ऑर्डिनेट्स. ओके, तर या ठिकाणी आपण याला डायरेक्टली y0 प्लस yn, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की y0 आणि yn काय आहेत, these are the एक्स्ट्रीम ऑर्डिनेट. ओके, तर अशा पद्धतीने शॉर्टमध्ये आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो h/3 इंटू y0 प्लस yn प्लस 2e प्लस 4o. e म्हणजे काय, सम ऑफ इवन ऑर्डिनेट्स अँड o इज द सम ऑफ odd ordinates. This is Simpson's 1/3 rule and this rule is used for when n is the multiple of 2. So ज्यावेळी n ची व्हॅल्यू 2 च्या मल्टिपलमध्ये असेल, जसे काही 2, 4, 6, 8, तर 2 च्या मल्टिपलमध्ये ज्यावेळी n ची व्हॅल्यू असेल त्यावेळी आपण सिम्पसन्स 1/3 रूलचा यूज करू शकतो. ओके, किंवा याला आपण म्हणू शकतो जेव्हा n ची व्हॅल्यू इवन असेल त्यावेळी आपण सिम्पसन्स 1/3 रूल यूज करू शकतो. ओके, and third important formula is Simpson's 3/8 rule, and Simpson's 3/8 rule is integration of y dx from limit a to b it is equal to 3h/8 into y0 plus yn plus 2 into y3 plus y6 plus y9 plus up to plus yn minus 3 plus 3 into y1 plus y2 plus y4 plus up to plus yn minus 1. तर आता या ठिकाणी सिम्पसन्स 3/8 रूल आहे, म्हणजेच आपल्याला जी काही विड्थ आहे h त्याला आपल्याला 3/8 ने मल्टिप्लाय करायचा आहे. सो 3h/8 इंटू y0 प्लस yn, y0 yn काय आहे, एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स आहेत, जे एंडला ऑर्डिनेट्स असतात ते ऑर्डिनेट्स. सो सम ऑफ दिस एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 इंटू y3 प्लस y6 प्लस y9 हे काय आहेत, हे 3 च्या मल्टिपलमध्ये असणारे जे ऑर्डिनेट्स आहेत त्या ऑर्डिनेटचे आपल्याला या ठिकाणी सम करायचे आहे. सो 2 इंटू सम ऑफ ऑर्डिनेट्स विच आर मल्टिपल ऑफ 3 प्लस 3 इंटू रिमेनिंग ऑर्डिनेट्स, जे काही रिमेनिंग ऑर्डिनेट्स असतील त्यांची सम आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. सो दिस इज सिम्पसन्स 3/8 रूल अँड दिस सिम्पसन्स 3/8 रूल इज यूज्ड व्हेन n शुड बी मल्टिपल ऑफ 3. जेव्हा n ची व्हॅल्यू 3 च्या पटीत असेल, 3 च्या मल्टिपलमध्ये असेल, म्हणजेच n ची व्हॅल्यू 3, 6, 9 अशा पद्धतीने n ची व्हॅल्यू 3 च्या मल्टिपलमध्ये असेल त्यावेळी आपण सिम्पसन्स 3/8 या रूलचा यूज करतो. ओके, तर या ठिकाणी ज्यावेळी आपण y0 प्लस yn घेतो या ठिकाणी, म्हणजे आपण काय करतो, सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स या ठिकाणी घेतलेली आहे. तर या ठिकाणी y0 आणि yn ची जी व्हॅल्यू आहे ती या पुढच्या समेशनमध्ये ॲड करायची नाही आहे. ओके, y0 yn हे दोन व्हॅल्यू सोडून बाकीच्याच व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये घ्यायच्या आहेत, या तीनही फॉर्म्युलीजमध्ये. ओके, बिकॉज आपण y0 yn एकदा यूज केलेला आहे या ठिकाणी. सो आपल्याला पुढे या ठिकाणी y0 आणि yn हे जे काही एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स आहेत हे रिपीट करायचे नाही आहेत. ओके, सो या ठिकाणी हे जे 3 फॉर्म्युले आहेत न्यूमेरिकल इंटिग्रेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे आणि अतिशय सोपा असा टॉपिक आहे. तुम्हाला फक्त हे 3 जे फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी न्यूमेरिकल इंटिग्रेशन हा या टॉपिकशी रिलेटेड जे व्हिडिओ लेक्चर मी अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही एकदा पहा. तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे, हे फॉर्म्युले कशा पद्धतीने लक्षात ठेवले जातात किंवा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत या कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो हे तुम्हाला अजून प्रॉपरली कळून येईल. तर आता आपण न्यूमेरिकल इंटिग्रेशनवरील जे क्वेश्चन्स आहेत ते स्टार्ट करूया. सो हिअर फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन दॅट युजिंग द ट्रॅपेझॉइडल रूल अँड डिवाइडिंग द इंटरवल ऑफ इंटिग्रेशन इंटू 3 इक्वल सब इंटरवल्स द डेफिनाइट इंटिग्रेशन ऑफ mod x dx फ्रॉम लिमिट -1 to 1 इज व्हॉट. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर ट्रॅपेझॉइडल रूल यूज करायला सांगितलेला आहे. ओके, पहिली कंडिशन काय आहे, ट्रॅपेझॉइडल रूलचा आपल्याला यूज करायचा आहे. नेक्स्ट काय देण्यात आलेलं आहे, अँड डिवाइडिंग द इंटरवल ऑफ इंटिग्रेशन इंटू 3 इक्वल सब इंटरवल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो काही आपण इंटिग्रेशनचा जो इंटरवल आहे त्याला आपण 3 इक्वल सब इंटरवलमध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी n ची व्हॅल्यू देण्यात आलेली आहे. इंटरवल किंवा सब इंटरवल ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच n ची व्हॅल्यू आपल्याला 3 देण्यात आलेली आहे. द डेफिनाइट इंटेग्रल
इज व्हॉट. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार बाय युजिंग दिस ट्रॅपेझॉइडल रूल ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, तर या ठिकाणी ट्रॅपेझॉइडल रूल जो आहे त्याचा फॉर्म्युला आपण सर्वात अगोदर या ठिकाणी लिहून घेऊया. ओके, तर तो फॉर्म्युला लिहिण्या अगोदर आपण काय करूया, आपल्याला ऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. बिकॉज आपल्याला ऑर्डिनेट्स देण्यात आलेले नाही आहेत. एक्झाममध्ये बेसिकली ऑर्डिनेट्स देण्यात आलेले असतात, बट जरी ऑर्डिनेट्स देण्यात आलेले नसतील तरी आपल्याला ते फाइंड आउट करता आले पाहिजेत. तर सर्वात अगोदर एन ची व्हॅल्यू देण्यात आलेली आहे. एन म्हणजे काय, सब इंटरवल. आपल्याला या ठिकाणी या फॉर्म्युलीमध्ये महत्त्वाचं काय आहे, ऑर्डिनेट्स महत्त्वाचे आहेत. ट्रॅपेझॉइडल रूलचा फॉर्म्युला बघूया आपण. ऑर्डिनेट्स महत्त्वाचे आहे आणि एच ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. तर एन ची व्हॅल्यू माहीत आहे, आपल्याला अप्पर लिमिट लोअर लिमिट्स माहीत आहेत, म्हणजेच आपण या ठिकाणी जी काही एच ची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकतो. एचचा फॉर्म्युला काय असतो, बी मायनस ए डिवायडेड बाय एन. सो या ठिकाणी बी इज द अप्पर लिमिट, सो दिस इज 1 मायनस ए इज द लोअर लिमिट, दॅट इज -1 डिवायडेड बाय एन. एन इज व्हॉट, 3. इट इज इक्वल टू 1 + 1 2/3. तर या ठिकाणी एच ची व्हॅल्यू म्हणजेच जे काही विड्थ आहे ती आपल्याला मिळालेली आहे. एच इज इक्वल टू 2/3 आणि या ठिकाणी नंबर ऑफ इंटरवल्स किती आहेत, एन इज इक्वल टू 3. तर आता आपल्याला एन माहीत आहे, एच ची व्हॅल्यू माहीत आहे, यावरून आपण ऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. ओके, सो आता आपल्याला या ठिकाणी टेबल प्रिपेअर करायचा असतो. तर या ठिकाणी आपल्याला टेबल प्रिपेअर करावं लागेल ज्यामध्ये आपल्याला ऑर्डिनेट्स शो करायचे आहेत. ओके, एक्झाममध्ये बेसिकली ऑर्डिनेट्स देण्यात येतील. जरी ऑर्डिनेट्स दिले नाही तरी आपल्याला इझिली फाइंड आउट करता येणं गरजेचं आहे. तर सर्वात अगोदर एक्स आणि वाय जे ऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आपल्याला माहित आहे वाय इज व्हॉट, वाय इज द फंक्शन ऑफ एक्स. ओके, and here f of x is given, that is mod of x. तर या ठिकाणी f of x ची व्हॅल्यू आपल्याला देण्यात आलेली आहे, तर ती काय आहे, mod of x. तर आता आपल्याला x ची व्हॅल्यू स्टार्ट होणार या ठिकाणी f of x चे जे लिमिट आहे ते कसे देण्यात आलेले आहेत, -1 to 1. सो या ठिकाणी x ची व्हॅल्यू -1 पासून स्टार्ट होणार आहे. ओके, आणि y आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो, y इज इक्वल टू f of x, दॅट इज y इज इक्वल टू mod of x. f of x आपल्याला देण्यात आलेला आहे, दिस इज mod of x. इट इज इक्वल टू, सो या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण सर्वात अगोदर -1 पुट करू शकतो. सो mod of -1. सो मॉडमध्ये निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह कोणतीही व्हॅल्यू असेल तर ती मॉडच्या बाहेर जर आपण घेतली तर ती काय होते, म्हणजे मॉडचं जे आन्सर असतं ते नेहमी काय असतं, पॉझिटिव्ह असतं. तर या ठिकाणी mod of -1 काय होईल, +1. ओके, सो मॉडचं आन्सर नेहमीच पॉझिटिव्ह असतं. मग मॉडमध्ये एखादी व्हॅल्यू मायनस असेल किंवा प्लस असेल तरी त्या मॉडचा आन्सर प्लसमध्ये असणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी ज्यावेळी आपण x ची व्हॅल्यू -1 पुट करू त्यावेळी आपल्याला या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय मिळाली, 1. आता नेक्स्ट, आता आपण काय करतो, हे आपण x चे ऑर्डिनेट्स पाहतो आणि h काय आहे, h इज द विड्थ किंवा ज्याला आपण डेप्थ म्हणतो, तर ती आहे 2/3. सो -1 + 2/3 आपल्याला करायचं आहे, +2/3 म्हणजे जो काही या ठिकाणी डेप्थ आहे ती आपण या ठिकाणी ॲड करत जातो. सो -1 + 2/3 दॅट इज -1/3. नाउ दिस -1/3 + 2/3 दॅट इज 1/3 and this 1/3 plus 2/3 we get 1. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी x च्या ऑर्डिनेटमध्ये h ची व्हॅल्यू प्लस करत गेलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी x चे ऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. ओके, आता हे x चे ऑर्डिनेट्स एकदा माहीत झाल्यानंतर आपण या ठिकाणी +1 पर्यंतच आपण का घेतलेला आहे, एक तर आपल्याला माहीत आहे 3 इक्वल सब इंटरवल्स देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी इंटरवल किती झालेले आहेत पहा, दिस इज फर्स्ट इंटरवल, दिस इज सेकंड इंटरवल अँड दिस इज थर्ड इंटरवल. यावरून आपण पाहू शकतो की आपण इथं 1 पर्यंत स्टॉप केलेला आहे कॅल्क्युलेशन, किंवा या ठिकाणी आपल्याला लिमिट कसं दिलेलं आहे, -1 to 1. सो x ची व्हॅल्यू -1 पासून स्टार्ट झालेली आहे आणि +1 ला
स्टॉप केलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन स्टॉप केलेलं आहे. ओके, आणि एक्सच्या याच्यामध्ये एक्सचे ऑर्डिनेट फाइंड आउट करताना आपण या ठिकाणी काय करत गेलेलो आहोत, जी विड्थ आहे ती या ठिकाणी प्लस करत गेलेलो आहोत. -1 प्लस दिस विड्थ 2/3 वी विल गेट -1/3. सो -1/3 प्लस दिस h 2/3 इट इज 1/3 अप टू 1. ओके, आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू कशा पद्धतीने मिळेल, आपल्याला f ऑफ x देण्यात आलेला आहे, mod of x. So mod of -1 is the +1. Now next one is mod of -1/3 that is +1/3, कारण मॉडचं आन्सर नेहमीच पॉझिटिव्ह असतं. mod 1/3 is 1/3 and mod 1 is 1. तर आता आपल्याला या ठिकाणी x ऑर्डिनेट्स मिळालेले आहेत आणि y ऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूलमध्ये महत्त्वाचं काय होतं, ट्रॅपेझॉइडल रूलमध्ये किंवा न्यूमेरिकल इंटिग्रेशनच्या या तीनही रूलमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे h ची व्हॅल्यू आणि ऑर्डिनेट्स. ऑर्डिनेट्स कोणते, y चे ऑर्डिनेट्स महत्त्वाचे आहेत. तर आपल्याला y चे ऑर्डिनेट्स मिळालेले आहेत, h ची व्हॅल्यू देखील मिळालेली आहे. ओके, तर या ठिकाणी y चे जे ऑर्डिनेट्स आहेत त्याला आपण या ठिकाणी मेन्शन करूया. दिस इज y0, y1, y2 and this one is y3. आता बाय युजिंग ट्रॅपेझॉइडल रूलचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. सो इंटिग्रेशन ऑफ मॉड ऑफ x dx फ्रॉम लिमिट -1 to 1 इट इज इक्वल टू h/2 इंटू y0 प्लस एक्स्ट्रीम ऑर्डिनेटची सम घेतो. तर या ठिकाणी एक्स्ट्रीम ऑर्डिनेट काय आहे, y0 अँड y3. सो y0 प्लस y3 प्लस 2 इंटू रिमेनिंग ऑर्डिनेट, जे काही रिमेनिंग ऑर्डिनेट्स आहेत त्यांची सम आपल्याला घ्यायची आहे. सो 2 इंटू y1 प्लस y2. ओके, सो h ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे आणि जे काही ऑर्डिनेट्स आहेत y चे ऑर्डिनेट्स त्यांची देखील व्हॅल्यू माहीत आहे. सो h इज व्हॉट, h ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केलेली, 2/3. सो h इज द 2/3 इंटू हा h/2 चा 1/2 इंटू y0 काय आहे 1 प्लस y3 काय आहे 1 प्लस 2 इंटू y1 इज 1/3 y2 इज 1/3. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. इट इज इक्वल टू 2 विल गेट कॅन्सल, वी गेट हियर 1/3, 1 प्लस 1 2 प्लस this is 4/3, it is equal to 1/3 into 10/3, it is equal to 10/9 and we will get by calculation 1/111. सो जे काही आन्सर आहे तो शक्यतो 4 डिजिट पर्यंत आन्सर घ्यायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी आन्सर काय मिळालेला आहे 1.111. दिस इज आन्सर बाय युजिंग ट्रॅपेझॉइडल रूल. ओके, सो यावेळी हा जो क्वेश्चन आहे तो आपण सिम्पसन्स 3/8 रूलने देखील फाइंड आउट करू शकतो आणि ट्रॅपेझॉइडल रूलने देखील फाइंड आउट करू शकतो. बिकॉज ट्रॅपेझॉइडल जो रूल आहे तो एनच्या अगदी कोणत्याही व्हॅल्यूला आपण ट्रॅपेझॉइडल रूल अप्लाय करू शकतो. त्याचप्रमाणे सिम्पसन्स 3/8 रूलमध्ये काय असतं, एनची जी व्हॅल्यू असते ती 3च्या मल्टिपलमध्ये असते. ओके, म्हणजेच या ठिकाणी एन इज इक्वल टू 3 आहे, 3च्या मल्टिपलमध्ये आहे. सो या ठिकाणी सिम्पसन्स 3/8 रूल आपण अप्लाय करून देखील आन्सर फाइंड आउट करू शकतो. बट एक्झाममध्ये आपल्याला जो रूल अप्लाय करायला सांगितलेला आहे तोच रूल अप्लाय करायचा. बिकॉज जरी या ठिकाणी एखादा क्वेश्चन तीनही रूलचा यूज करून आपण सॉल्व करू शकत असलो तरी प्रत्येकाचं जे आन्सर असणार आहे ते सेम नसणार आहे, थोडा तरी प्रत्येक आन्सरमध्ये चेंज असणार आहे. ओके, तर या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूल यूज का करू शकत नाही, बिकॉज त्यासाठी आपल्याला एनची व्हॅल्यू मल्टिपल ऑफ 2 असायला लागते. ओके, नाउ वी विल check out second example. Second example is given that values of f of x in the interval 0-4 are given using Simpson's 1/3 rule with the step size of 1. The value of integration of f of x dx from limit 0 to 4 it is equal to what? तर या ठिकाणी आपल्याला x आणि y चे ऑर्डिनेट्स ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे ते आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाही आहे आणि एक्झाममध्ये देखील तुम्हाला असे टेबल्स देण्यात आलेले आहे. तर न्यूमेरिकल इंटिग्रेशनशी रिलेटेड जो व्हिडिओ लेक्चर
व्हिडिओ लेक्चर जो मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील इन्क्लूड करण्यात आलेले आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. ओके, तर आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्स आणि वायचे ऑर्डिनेट्स देण्यात आलेले आहे. आपल्याला विचारलं काय आहे, यूजिंग सिम्पसन्स 1/3 रूल. सिम्पसन्स 1/3 रूलचा या ठिकाणी यूज करायचा आहे विथ द स्टेप साईज ऑफ 1. तर या ठिकाणी स्टेप साईज ऑफ 1 दिलेला आहे. इट मीन्स दॅट आपल्याला या ठिकाणी एच ची व्हॅल्यू देण्यात आलेली आहे 1. ओके, एच ची व्हॅल्यू 1 देण्यात आलेली आहे. किंवा जरी आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन थ्रू समजलेलं नाही आहे की एच ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, तरी आपण या ठिकाणी आपण टेबलवरून एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. जसं की या ठिकाणी ह्या इंटरवलमधला जो गॅप आहे ते किती आहे, 0, 1 - 0 1, 2 - 1 1, देन 3 - 2 1. म्हणजेच या ठिकाणी एच ची व्हॅल्यू काय आहे, दिस इज 1. विड्थ किंवा डेप्थ ज्याला आपण म्हणतो ते काय आहे 1. टेबलवरून देखील आपण ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो जरी आपल्याला दिली नसेल तरी पण. ओके, सो या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूल आपल्याला डायरेक्टली यूज करायला सांगितलेलं आहे. तर हे जे वायचे व्हॅल्यूज आहेत या ठिकाणी ही या काय देण्यात आलेले, y = f(x). वायच्या व्हॅल्यूज आपल्याला देण्यात आलेल्या आहे. याला आपण मेन्शन करूया y0, y1, दिस इज y2, y4 and this is y5. ओके, तर सिम्पसन्स 1/3 रूल आता अप्लाय करूया आपण. तर या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूलनुसार फॉर्म्युला काय होईल, इंटिग्रेशन ऑफ f(x) dx फ्रॉम लिमिट 0 to 4 इट इज इक्वल टू h/3 इंटू सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स. एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स कोणते आहेत, y0 अँड y5. सो y0 प्लस y5 प्लस 4 इंटू या ठिकाणी आपण काय पाहिलेला आहे फॉर्म्युला, 2 इंटू पाहिलेला आहे ना, 2 इंटू इव्हन ऑर्डिनेट्स. 2 इंटू इव्हन ऑर्डिनेट्स कोण आहे या ठिकाणी, y2 हा या ठिकाणी y3 असेल आणि हा y4 असेल. सॉरी, y0 y1 y2 y3 y4. सो या ठिकाणी असेल y4. 2 इंटू इव्हन ऑर्डिनेट. तर या ठिकाणी इव्हन ऑर्डिनेट कोणता आहे, y2 आहे. ओके, तर तुम्ही म्हणाले या ठिकाणी y4 देखील इव्हन ऑर्डिनेट्स आहे, पण आपल्याला तो घ्यायचा नाही आहे बिकॉज आपण एक्स्ट्रीम ऑर्डिनेटच्या सममध्ये y4 ऑलरेडी घेतलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी रिपीट व्हॅल्यू घ्यायच्या नाही आहेत. ओके, रिपीट ऑर्डिनेट्स घ्यायचे नाही आहेत म्हणून आपण या ठिकाणी फक्त y2 घेतलेला आहे. प्लस 4 इंटू ऑड ऑर्डिनेट्स. ऑड ऑर्डिनेट्स कोणते आहेत, y1 अँड y3. दीज आर दी ऑड ऑर्डिनेट्स. सो सम ऑफ ऑड ऑर्डिनेट्स y1 प्लस y3 इट इज इक्वल टू एच ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, दिस इज 1. इट इज इक्वल टू 1/3 इंटू y0 इज 3 प्लस y4 इज 55 प्लस 2 इंटू y2 इज 21 प्लस 4 इंटू y1 इज 10 अँड y3 इज 36. सो कॅल्क्युलेशन करून पहा, तुम्हाला याचं जे आन्सर येणार आहे तर ते आन्सर येते आपलं 94.67. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूल अप्लाय केलेला आहे. ओके, सो हा झाला सेकंड क्वेश्चन. आता आपण पाहूया थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज गिवन दॅट इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 + x² बाय यूजिंग इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 + x² फ्रॉम लिमिट 0 to 6 बाय यूजिंग ट्रेपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल अँड सिम्पसन्स 3/8 रूल. तर या ठिकाणी आपण पहिले जो 2 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलेला आहे ट्रॅपेझॉइडल रूल, सेकंड क्वेश्चनमध्ये पाहिलेला आहे सिम्पसन्स 1/3 रूल आणि हा जो थर्ड क्वेश्चन आहे यामध्ये आपण सिम्पसन्स 3/8 रूलने हा क्वेश्चन सॉल्व करूया. ओके, आणि हे जे 2 रूल्स आहेत हे 2 रूल अप्लाय करून तुम्ही या ठिकाणी आन्सर फाइंड आउट करू शकता. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला एक्स आणि वायचे ऑर्डिनेट्स देण्यात आलेले नाही. आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे, जर आपल्याला या ठिकाणी सिम्पसन्स 3/8 रूल जर आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तर आपल्याला एच ची व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि वायचे जे ऑर्डिनेट्स आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी टेबल देण्यात आलेला नाही आहे, तर टेबल प्रिपेअर करावा लागणार आहे. तर या ठिकाणी इंटरवल आपल्याला काय देण्यात आलेले, 0 to 6. ओके, 0 to 6 देण्यात आलेला आहे इंटरवल. तर आता आपल्याला या इंटरवलला
डिवाइड करायचं आहे. सो सपोज आपण याला 6 पार्टमध्ये डिवाइड केलं. ओके, आणि प्रत्येक पार्टची सपोज आपण या ठिकाणी h इज इक्वल टू 1 कन्सिडर केला. ओके, h इज इक्वल टू 1 कन्सिडर केला तर आपण म्हणजेच आपण हा जो काही इंटरवल आहे 0 to 6 हा जो इंटरवल आहे त्याला 6 पार्टमध्ये डिवाइड केलं. तर आपण या ठिकाणी टेबल बनवून घेऊया. तर या टेबलमध्ये आपण x आणि y चे जे ऑर्डिनेट्स आहेत ते शो करणार आहोत. तर या ठिकाणी x चे ऑर्डिनेट आपण सर्वात अगोदर कन्सिडर करणार आहोत. x ची जी काही हा आपल्याला इंटरवल माहित आहे 0 to 6 हा इंटरवल आहे आणि आपण या ठिकाणी h ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केलेली आहे. म्हणजे 0 पासून व्हॅल्यू स्टार्ट झाली आहे. h ची व्हॅल्यू 1 आहे. सो 0 + 1 1, 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4. हे थोडंसं डिस्टन्समध्ये लिहिते मी. and this one is 6. ओके, तर आता 0 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी n ची व्हॅल्यू काय होईल. जर आपण h ची व्हॅल्यू 1 घेतली तर n ची व्हॅल्यू काय होईल. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे h इज इक्वल टू b - a डिवायडेड बाय n. तर या ठिकाणी n चा फॉर्म्युला काय होईल यावरून b - a डिवायडेड बाय h. b म्हणजे अप्पर इंटरवल, दिस इज 6 - 0 अप्पर लिमिट सॉरी डिवायडेड बाय h इज 1 म्हणजेच n ची व्हॅल्यू काय झाली या ठिकाणी 6. तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू 2 च्या मल्टिपलमध्ये आहे आणि 3 च्या मल्टिपलमध्ये पण आहे. तर या ठिकाणी आपण हे तीनही रूल्स अप्लाय करू शकतो. ओके, तर आता या ठिकाणी x चे जे ऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला माहीत झालेले आहेत. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे आता y चे ऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर y चे ऑर्डिनेट्स कशा पद्धतीने फाइंड आउट करतो आपण. आपल्याला या ठिकाणी माहित आहे y इज व्हॉट, y इज द फंक्शन ऑफ x and it is equal to f of x is given that 1/1 plus x square. तर या ठिकाणी या x च्या जागी आपल्याला x चे ऑर्डिनेट्स पुट करायचे आहे. तर या ठिकाणी y चे ऑर्डिनेट्स आपल्याला मिळेल 1/1 plus x square. तर x च्या जागी या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहेत तर आपल्याला y चे ऑर्डिनेट्स मिळतील. सो 0 पुट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळालं 1, 1/1 plus 1 दिस इज 0.5. तर ह्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. मी डायरेक्टली या व्हॅल्यूज या ठिकाणी लिहिते 0.1, 0.0588, 0.0385 अँड जेव्हा x ची व्हॅल्यू 6 असेल त्यावेळी आपली y ऑर्डिनेट्स येईल 0.027. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी h ची व्हॅल्यू माहीत आहे, y चे ऑर्डिनेट्स माहीत आहे. तर आपण या ठिकाणी सिम्पसन्स 3/8 रूल किंवा कोणताही फॉर्म्युला यूज करून या तिन्हीपैकी तीनही रूलचा रूल यूज करून आपण या ठिकाणी आन्सर फाइंड आउट करू शकतो. तर याला आपण म्हणूया y0, दिस इज y1, दिस इज y2, y3, y4, y5 अँड y6. ओके, तर आता आपल्याला आपण या ठिकाणी सिम्पसन्स 3/8 रूल यूज करणार आहोत. सिम्पसन्स 3/8 रूल बाय यूजिंग सिम्पसन्स 3/8 रूल. तर 3/8 रूलनुसार इंटेग्रेशन ऑफ dx अपॉन 1 plus x square from limit 0 to 6 it is equal to what. सो 3/8 रूल आहे. सो 3/8 ने आपण h ला मल्टिपल करतो या ठिकाणी इंटू आपण काय करतो सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट. सो y0 प्लस एक्स्ट्रीम ऑर्डिनेट कोणते आहेत y0 अँड y6 दीज आर दी एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 इंटू ऑर्डिनेट्स विच आर मल्टिपल ऑफ 3. 3 च्या मल्टिपलमध्ये असणारे जे ऑर्डिनेट्स आहेत त्यांची सम आपण करतो आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो. तर 3 च्या मल्टिपलमध्ये असणारा ऑर्डिनेट एकच आहे आणि दॅट इज y3. ओके, तर या ठिकाणी पुन्हा y6 आपण का घेतलेला नाही आहे, हा देखील 3 च्या मल्टिपलमध्ये आहे
बट y6 आपण घेतलेला नाही आहे बिकॉज या ठिकाणी आपण ऑलरेडी त्याला एकदा यूज केलेला आहे. तर ऑर्डिनेट्स आपल्याला रिपीट करायचे नाही आहेत. ओके, 2 इंटू सम ऑफ ऑर्डिनेट्स विच आर मल्टिपल ऑफ 3, एकच ऑर्डिनेट्स आहे, प्लस 3 इंटू रिमेनिंग ऑर्डिनेट्स. रिमेनिंग ऑर्डिनेट्स कोणते आहेत? y1 प्लस y2 प्लस y4 प्लस y5. तर आता आपल्याला या फॉर्म्युलीमध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. ची व्हॅल्यू 1 आहे जिथे आपण कन्सिडर केली होती 3 इंटू 1 डिवायडेड बाय 8 इंटू y0 1, y6 इज 0.027 प्लस 2 इंटू y3 इज वॉट 0.1 प्लस 3 इंटू y1 इज 0.5 प्लस y2 इज 0.2, y4 is 0.0588 and y5 is 0.0385. Okay, so by calculation या ठिकाणी कॅल्सीचा यूज करावा लागेल. एक्झाममध्ये एवढं डिफिकल्ट कॅल्क्युलेशन नाही येणार तुम्हाला. ओके, एवढं डिफिकल्ट पण नाही आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. तर या ठिकाणी बाय कॅल्क्युलेशन आपल्याला जे आन्सर मिळणार आहे तर ते आहे 1.3571. दिस आन्सर इज बाय यूजिंग सिम्पसन्स 3/8 रूल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे रूल्स आहेत ते अप्लाय करावे लागतात. तर या ठिकाणी तुम्ही होमवर्कसाठी हा क्वेश्चन घेऊ शकता की तुम्हाला सिम्पसन्स ट्रॅपेझॉइडल रूल आणि सिम्पसन्स 1/3 रूलने हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर याचे जे आन्सर आहेत ते मी या ठिकाणी लिहून ठेवते. ट्रॅपेझॉइडल रूलने जर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करताय तर त्याचा आन्सर येणार आहे 1.4108 आणि सिम्पसन्स 1/3 रूलने याचा आन्सर येणार आहे 1.3662. शक्यतो 4 डिजिटमध्ये कधीही आन्सर घ्यायचं फॉर ॲक्युरेट रिझल्ट. आणि सिम्पसन्स 3/8 रूलने जे आपलं आन्सर आलेलं होतं ते काय होतं 1.3571. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे आपण जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन या 3 रूलने सॉल्व केल्यानंतर आन्सर सेम येत नाही. ओके, या ठिकाणी या ठिकाणी 1 आहे, सॉरी इट्स माय मिस्टेक, दिस इज 1.3517. ओके, तर होमवर्कसाठी तुम्ही हा जो क्वेश्चन आहे तो ट्रॅपेझॉइडल रूल अँड सिम्पसन्स 1/3 रूलने सॉल्व करा. ओके, सो आय होप तुम्हाला या ज्या कन्सेप्ट आहे त्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. अजूनही कन्सेप्ट लक्षात आल्या नसतील तर न्यूमेरिकल इंटिग्रेशन या टॉपिकशी रिलेटेड जो व्हिडिओ लेक्चर मी अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा. तुम्हाला सर्व कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजून जातील आणि अतिशय सोपा असा टॉपिक आहे हा न्यूमेरिकल इंटिग्रेशन. तुम्हाला फक्त 3च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. ओके, हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नोट्समध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. यावरील क्वेश्चन्स देखील सॉल्व करून देण्यात आलेलं आहे. तुम्ही माझ्या नोट्स देखील रेफर करू शकता. नोट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सो त्या लिंकचा यूज करून तुम्ही त्या नोट्स परचेस करू शकता. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.